असंच असणारा प्रयत्न करावा लागतो महाराज. मी सगळ्यात पहिल्यांदा सांगायला बसलो आणि पुढे जरा माझ्यापेक्षा शहाणा माणूस होता. ओट म्हणले तुला काय येते महाराज? म्हणलं नाही येत बाबा. उठलो, बाजूला बसलो. त्याच्यानंतर प्रयत्न केला. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, या ठिकाणी आलात, तुमचा अपमान होत असेल, पुन्हा पुन्हा अपमान होत असेल, या पाटावरचा अपमान तुमचा नाही, तो प्रभूंचा अपमान आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं बसल्यावर काळजी करायची नाही. सुटू द्या, एखादी ओवी मागं पुढे होईल. वाचण्याचा प्रयत्न करा महाराज. आपण प्रयत्न करत राहिलो ना, भगवंताला ते देणं आहे. असो, सगळीकडे सडे टाकलेले आहेत. तुम्ही जसं शांत बसलात ना मांड्या घालून, अशी सभा असणारी त्या ठिकाणी भरणार आहे. काय म्हणतात नाथ महाराज? हटवटिया भागे दोही चित्तरत्ने जडित शोभा पाही हरी कीर्तन ठाई ठाई गरजत दे हरी नामे. हो, जगाचा बाप आहे महाराज. त्याच्यामुळं ठीक ठिकाणी असणारे हरिकीर्तन होऊ लागले. त्यावेळेस का असं म्हणायचे का लोक? कारण लोकसंख्याच कमी होती ना. 5-5 जरी लोक असले तरी हरिकीर्तन चालायचं महाराज. त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराज असणारे एकटेच होते तरी उजडेपर्यंत कीर्तन केलं. माझा भगवान परमात्मा ऐकत. म्हणून ज्या वेळेस आपल्याला झोप येणार नाही ना, त्या वेळेस भगवंताचं नामस्मरण करा. हजारो कोट्यावधी होऊ द्या महाराज. मी मगाच सांगितलंय ती शिदोरी तुमच्या सोबत येईल. म्हणून या ठिकाणी ठिकठिकाणी कीर्तन होऊ लागले, ठिकठिकाणी नामगजर होऊ लागलेला, ठिकठिकाणी असणारा शोभायमान असणारे ते रस्ते सुद्धा त्या नगरामधले अयोध्येमध्ये. मुक्ता फळाचे आहारी सुमन माळा च्युता कोरी दारोदारी तोरणे. हो, मकर असणारे त्या ठिकाणी शोभू लागले. मकर आपल्या आता मकर आहेत तेही शोभू लागलेले. ठिकठिकाणी असणार राजद्वारावर ते असणारे ती काय ती लावतात ना आपल्या चौकटीला, तसं असणारं लावलेलं अगदी नगर आणि शोभायमान त्या ठिकाणी दिसू लागलं. पूर्ण काळ सदारदारी सदीप शोभा तयावारी गुडिया उभारली घरोघरी नाना नरनारी उत्सवा. हो, आणि मग त्या ठिकाणी असणार गुडिया प्रत्येकानं असणाऱ्या उभारलेल्या आहेत. मनाची गुढी अगोदर उभा राहावं लागते महाराज. तुम्ही एकदा मनाला सांगा आपल्याला 5 वाजता उठायचंय, 100% उठणार. तुम्ही मनाला सांगा सुनाला आधी उठू द्या, सगळं काम करू द्या, मी 7 वाजता उठणार आहे, म्हणून तुम्हाला 7 वाजता उठवेल. म्हणून असणारं मनाला प्रफुल्लित केलं पाहिजे. हे म्हणा तू 5 वाजता अगदी उठ आणि असणार गुढी लाव. त्या ठिकाणी माझं जे कार्य आहे ते माणूस पूर्ण अगदी आनंदानं पूर्ण करतो. कधी कधी कटाळा सुद्धा येत नाही माणसाला. आणू करू का कसं, मलाच लय करावं लागायले, मीच रोज बाळू मामाला जाऊ बेजार झालो, असा जर विचार करीत असलात ना तर मग काही उपयोग नाहीये. या ठिकाणी असणारे सगळेच असणारे आनंदित आहेत. गुढिया तोरणे लावलेले आहेत महाराज. आनंदाचा उत्साह त्या अयोध्येमध्ये आहे. कुठे अभिषेकाची वार्ता कुठे करीती राम कथा एक अत्यंत एकाग्रता श्री रघुनाथा पहवाया. हो, त्या ठिकाणी काही ठिकाणी अभिषेक होऊ लागलेला आहे. बरं झालं प्रभू रामचंद्र असणारे सीताई साहेबाला घेऊन आले. त्याचं मूळ कारण आणखीन एक असं, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते ना महाराज, लक्ष्मी, त्यावेळेस आपोआप आनंद तयार झालेला असतो. त्या ठिकाणी द्वैत भाव निर्माण झालेला नसतो. इथं तर राम बी तर सीता बी आहे, लक्ष्मी बी आणि भगवान परमात्मा बी. त्याच्यामुळे काही ठिकाणी कथा करू लागले, काही ठिकाणी कीर्तन करू लागले, काही ठिकाणी असणारे श्रवण करू लागले. आता सगळ्यात मोठी भक्ती महाराज श्रवण भक्ती आहे. तुम्ही जर चित्त देऊन असणार ऐकलं, त्याचं मनन पठन चिंतन केलं, आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्ही. 1 नंबरला असणारी श्रवण भक्ती आहे. आणि म्हणून हे काही लोक ऐकू लागलेले, ज्याला जसं जमल सेवा तसं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी करू लागले. त्या हात उचला मगापासून वाटायला गोळ झाला, पलीकडे घ्या. तिकडल्या पहिलाच अध्याय आहे ना, दुसरा हा पहिला अध्याय.